नमस्कार, मी प्रियंका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत। पुणे येथे इन्फोसिस कंपनी थ्रू अपडेट आलेली आहे। जॉबची अपॉर्च्युनिटी आलेली आहे। प्रायव्हेट जॉब असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून इथे तुम्ही फॉर्म फिल करू शकता। संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू आपण बघून घेणार आहोत। इथे अनुभवाची गरज आहे का नाही, त्यानंतर जॉबचा प्रकार काय आहे, वेतन कितीपर्यंत भेटणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, त्यानंतर शिक्षण काय लागणार आहे, त्यानंतर जॉब कसा असणार आहे, वर्क फ्रॉम ऑफिस आहे का होम आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेऊया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो। नवीन कोणती योजना आलेल्या असू द्या ते आपल्या चॅनलवरती अपडेट्स असतात। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पाहून घेऊया। सो आपण ऑफिशियल पेजवरून पाहत आहोत। इन्फोसिस प्रोसेस ट्रेनी या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। इन्फोसिस BPM लिमिटेड, जॉब लोकेशन असणार आहे पुणे। इथे फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात, कारण वर्क एक्सपिरियन्स 0 to 1 इयर्स सांगितलेला आहे। असं नाही की 1 to 2 इयर्स, म्हणजे 0 to 1 इयर्स तुम्हाला 0 इयर एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी क्लिक टू प्रोसीड केल्यानंतर हे पेज ओपन होऊन जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला साइन इन पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। जर नसेल तर तुम्ही गुगल थ्रू किंवा तुम्ही फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर थ्रू तुम्ही सुद्धा लॉग इन करू शकता। त्यानंतर इथं बरीचशी माहिती दिलेली आहे। आता प्रोसेस ट्रेनी जॉब टायटल असणार आहे। शिक्षण बघा, इथे बॅचलर ऑफ कॉमर्स लागणार आहे। सर्व्हिस लाईन BPO सर्व्हिस लाईन असणार आहे। इथे रिस्पॉन्सिबिलिटीज तुमचे काय असणार आहे, कॅन्डिडेट नीड्स टू हॅव 15 इयर्स ऑफ फुल टाईम एज्युकेशन, तुमचं फुल टाईम एज्युकेशन झालेलं पाहिजे आहे। तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरवरती वर्क करता आलेलं पाहिजे आहे। कॅन्डिडेट शुड बी फ्लेक्झिबल टू वर्क इन 24/7 एन्व्हायरमेंट्स, कम्फर्टेबल टू वर्क इन नाईट शिफ्ट, जर रोटेशनल नाईट शिफ्ट असतील त्याच्यासुद्धा कम्फर्टेबल पाहिजे आहे। आणि जे काही वर्क प्लेस असणार आहे तिथे तुम्हाला वर्क करण्यासाठी कम्फर्टेबल पाहिजे आहे। एक्सलंट वर्बल, रिटन कम्युनिकेशन, इंटरप्रिटेशन अँड ॲक्टिव्ह लिसनिंग स्किल्स, तुमच्याकडे वर्बल स्किल म्हणजे तुमचं इंग्लिश चांगलं पाहिजे आहे। एक्सलंट वर्बल जर रायटिंग कम्युनिकेशन असेल किंवा इंटरप्रिटेशन असतील, लिसनिंग स्किल हे सुद्धा तुमचं चांगलं पाहिजे आहे। ॲज ए BPO सर्व्हिस लाईनमध्ये तुम्हाला काम करायचं आहे म्हटल्यानंतर हे सर्व महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर ॲबिलिटी टू क्विकली अँड इफिशियंटली ॲसिम्युलेट प्रोसेस नॉलेज, म्हणजे तुम्हाला जे नॉलेज आहे तुम्ही कॅपेबल पाहिजे आहे की नवीन नॉलेजमध्ये तुम्हाला शिकता आलं पाहिजे आहे, की क्विक लर्नर पाहिजे आहे किंवा तुमची शिकण्याची इच्छासुद्धा पाहिजे आहे। इफेक्टिव्ह प्रोबिंग अँड ॲनालायझिंग स्किल्स अँड कॅपेबल ऑफ डुईंग मल्टीटास्किंग ऑफ व्हॉइस अँड डेटा एंट्री, तुम्हाला मल्टीटास्किंग काम आलेलं पाहिजे आहे। जो कॅन्डिडेट तिथे अर्ज करणार आहे त्यांच्याकडून ही अपेक्षा असणार आहे। शुड बी कम्फर्टेबल वर्किंग फ्रॉम ऑफिस, आता हे जॉब तुम्हाला वर्क फ्रॉम ऑफिस असणार आहे, वर्क फ्रॉम होम नाही। इथे एज्युकेशनल रिक्वायरमेंट बॅचलर ऑफ कॉमर्स आहे। कमीत कमी एस्टिमेटेड सॅलरी असणार आहे, एक्सपेक्टेड सॅलरी 30,000 रुपये। तुमचं जी निवड प्रक्रिया आहे ती मुलाखत किंवा आणि स्किल चाचणी थ्रू होऊन जाणार आहे, म्हणजे तुमची मुलाखत सुद्धा घेतली जाणार आहे आणि जी काही स्किल्स असणार आहे तुमचे त्या थ्रू टेस्ट सुद्धा घेतली जाणार आहे। नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे। वर्क फ्रॉम ऑफिस जॉब असणार आहे। प्रोसेस ट्रेनी हे जॉबचं टायटल आहे। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ही लिंक सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। अनुभवाची गरज नाही, म्हणजे तुम्हाला 0 to 1 इयर्स एक्सपिरियन्स आहे तरीसुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात। लक्षात घ्या, ऑल इंडिया उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहात। लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे। जी लिंक एक्सपायर होण्याआधी हे तुम्हाला अर्ज करून घ्यायचे आहे। काही अडचण असेल, क्वेश्चन असेल या रिलेटेड नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।